प्रॅक्टिस एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पलमधला पहिला क्वेश्चन आपण सॉल्व करतोय. अ 6 meter long wire made from an alloy nichrome is shaped into a coil and given for producing a heat. एक वायर आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 6 मीटर. त्यानंतर सांगितलं की ही वायर बनलेली आहे का अलॉयची, नायक्रोम अलॉय घेतलेला आहे. सो अलॉय आहे, नायक्रोम आहे, त्याची कंपोजिशन काय असणार आहे, निकेल आणि क्रोमियम हे त्यामध्ये असणारे दोन मेजर कंपोनंट असतात. या व्यतिरिक्त आयन किंवा अजून काही सबस्टन्सेस सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात. सो मेजर आहे निकेल आणि क्रोमियम. सो बनलेला आहे नायक्रोमची वायर घेतलेली आहे, 6 मीटर लेंथ दिलेली आहे. त्यानंतर ही जी वायर आहे ही कॉइलच्या फॉर्ममध्ये शेप केली आणि हीट प्रोडक्शनसाठी दिलेली आहे. म्हणजे वायर आहे, ही वायर 6 मीटर लेंथ होती आणि त्यानंतर ती अशा कॉइलच्या फॉर्ममध्ये शेप केल्याने त्यानंतर हीटसाठी दिलेली, हीट प्रोडक्शनसाठी दिलेली आहे. इट हॅज रेजिस्टन्स ऑफ 22 ओम. या वायरचा रेजिस्टन्स सुद्धा दिलेला आहे 22 ओम्स. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इन टू द हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड शेप्ड इन टू कॉइल. सपोज असं केलं की ही जी वायर होती ही वायर हाफ केली, म्हणजे तिची जी लेंथ आहे ती हाफ केली. 6 मीटरची वायर होती ती 3 मीटरची केली आणि त्यानंतर ती वायर कॉइलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केली आणि त्यानंतर हीट प्रोडक्शनला जर ती दिली तर आपल्याला विचारलं आहे कॅन वी गेट मोर हीट इफ वायर इज कट इंटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड शेप इंटू कॉइल. तर या सेकंड केसमध्ये ज्यावेळेस वायरची लेंथ 3 मीटर असेल या केसमध्ये आपल्याला प्रिव्हियस केसपेक्षा जास्त हीट प्रोड्यूस मिळणार आहे का ते आपल्याला विचारलेलं आहे. फॉर गेटिंग एनर्जी द टू एंड्स ऑफ वायर आर कनेक्टेड टू अ सोर्स विथ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 वोल्ट. सो दोन एंड जे असणाऱ्या वायरचे ते 220 वोल्टच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. समजलं क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा. एक वायर आहे, नायक्रोम मटेरियल दिलेलं आहे. सो ही जी वायर आहे तिची ओरिजिनल लेंथ होते 6 मीटर. ही वायर कन्वर्ट केली एका कॉइलमध्ये आणि त्यानंतर ती हीट प्रोडक्शनसाठी दिली. काहीतरी एक पर्टिक्युलर अमाऊंटची हीट आपल्याला इथे मिळणार आहे. सपोज आता असं केलं ही जी वायर ही मी हाफ कट केली म्हणजे 6 मीटरची मी 3 मीटरची लेंथ केली आणि त्यानंतर ही आता मी कॉइलच्या फॉर्ममध्ये जर मी कन्वर्ट करून हीट प्रोडक्शनसाठी दिली तर ह्या केसमध्ये मिळणारे ही हीट सपोज ही H1 असेल H2 असेल तर आपल्याला चेक करायचं H2 ग्रेटर दॅन H1 आहे का, हा क्वेश्चन आहे. त्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा दिलेलं आहे की ह्या ज्या वायर आहे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 वोल्ट. समजला क्वेश्चन काय, तर आपल्याला हीट विचारले कोणत्या हीट एनर्जी किंवा कोणत्या केसमध्ये जास्त एनर्जी असणार आहे हे थोडक्यात आपल्याला कन्क्लूड करायचं आहे. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. सो त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल नायक्रोम वायर दिलेली आहे, व्होल्टेज आहे 220 वोल्ट ते आपण मेन्शन केलं. त्यानंतर लेंथ ऑफ वायर ओरिजिनल जी लेंथ आहे त्याला जर सपोज मी L1 बोलली, L1 इक्वल टू 6 मीटर, त्या केसमध्ये रेजिस्टन्स असणार आहे 22 ओम. आता लेंथ हाफ झालेली आहे. सो न्यू लेंथ ऑफ वायर L2 मी दाखवली तर 6/2 दॅट इज इक्वल टू 3 मीटर. आपल्याला बघायचं आहे की कोणत्या केसमध्ये हीट जास्त असणार आहे. आपण रेजिस्टन्स आणि लेंथ याचं एक रिलेशन बघितलेलं, आपल्याला माहिती आहे एक रिलेशन आपण बघितलेलं वी नो आर. रेजिस्टन्स आणि लेंथमध्ये काय रिलेशन असतं, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. क्लास 9मध्ये आपण हे बघितलेलं. आर म्हणजे काय, एखाद्या वायरचं असणारा रेजिस्टन्स. रो म्हणजे काय, ती वायर ज्या मटेरियलचं बनलेलं आहे त्याची रेजिस्टिव्हिटी, त्याला आपण बोलतो रेजिस्टिव्हिटी. त्यामुळे जर वायर जर सारखी असेल त्या वायरची रेजिस्टिव्हिटी सारखी असणार, कारण एक पर्टिक्युलर मटेरियल असेल म्हणजे कॉपर असेल, कॉपरची रेजिस्टिव्हिटी एक असणार आहे. दुसरा मेटल असेल किंवा दुसरा एखादा सबस्टन्स असेल त्याची रेजिस्टिव्हिटी सारखी असणार आहे. त्यामुळे एक स्टँडर्ड व्हॅल्यू असते, सो ती असते रेजिस्टिव्हिटी. त्यानंतर एल म्हणजे काय, त्या वायरची लेंथ किती आहे आणि ए म्हणजे काय असतं क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे सपोज अशी जर वायर असेल, ठीक आहे, ही असणार आहे त्या वायरची लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हा एरिया. सो आता होत काय आहे, आपण काय करतोय फक्त इथे लेंथ हाफ करतोय, ठीक आहे. लेंथ हाफ करतो, मटेरियल चेंज करतो का आपण, नाही, मटेरियल तर तेच राहतं. मटेरियल तेच राहतं म्हणजे काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स सेमच असणार आहे दोन्ही केसमध्ये. जर मी ही केस आणि ही केस कन्सिडर केली याच्यामध्ये चेंज काय होतं ते आपण बघतोय. स्पेसिफिक ही जी रेजिस्टिव्हिटी सारखीच राहते. लेंथ चेंज होते, ऑफकोर्स लेंथ इथे हाफ होते म्हणजे लेंथ चेंज होते. क्रॉस सेक्शनल एरिया चेंज होणार आहे का, आपण काय करतो, ही जर सपोज वायर आहे, ही वायर आपण फक्त हाफ कट करतोय बट त्याचा हा जो क्रॉस सेक्शनल एरिया हा चेंज होत नाही. म्हणजे इथे फक्त काय चेंज होत आहे, लेंथ चेंज होते. लेंथ आणि रेजिस्टर याच्यामध्ये काय रिलेशन दिसतं आपल्याला, आपण असं लिहू शकतो आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. राईट, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. जशी लेंथ कमी होईल तसं रेजिस्टन्स सुद्धा कमी होणार आहे, जशी लेंथ वाढेल तसं रेजिस्टन्स सुद्धा कमी होणार आहे. बाकीचे रो आणि एल ह्या केसमध्ये कॉन्स्टंट आहे. रो अँड एल आर कॉन्स्टंट हिअर. ठीक आहे, हे तर समजलं इथपर्यंत. सो आपल्याला विचारलं आहे कोणत्या केसमध्ये जास्त हीट प्रोड्यूस होईल. आपल्याला माहिती आहे H इज इक्वल टू I² RT. राईट, H इज इक्वल टू I² RT. आपल्याला व्होल्टेज दिलेला आहे त्यामुळे आपण I² RT ला असं लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे V अपॉन I इज इक्वल टू R. राईट, V अपॉन I इज इक्वल टू R. त्यामुळे जर मला व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आयला मी असं लिहू शकते, देअरफॉर I इज इक्वल टू V अपॉन R. राईट, त्यामुळे मी आयला रिप्लेस करू शकते V² अपॉन R² इंटू R इंटू T. सो दॅट इज इक्वल टू V²
अपॉन आर इंटू टी दॅट इज एच. हे असं मी काय करते, कारण आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे, करंटची इन्फॉर्मेशन नाही आहे, त्यामुळे मी एचला व्हीच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. तर ही असणार आहे हीट एनर्जी प्रोड्यूस. आता बघा ह्या केसमध्ये, ह्या दोन्ही केसमध्ये जी हीट प्रोड्यूस होणार आहे ही कशावर डिपेंड करते, टाईमवर डिपेंड करते, व्होल्टेजवर डिपेंड करते आणि रेजिस्टन्सवर डिपेंड करते. व्होल्टेज तर आपण चेंज करत नाही आहोत. व्होल्टेज म्हणजे एक पॉवर सोर्सच नाही, पॉवर सोर्स किंवा तिथे प्रोड्यूस होणार व्होल्टेज आपण चेंज नाही करू शकत. सो व्होल्टेजची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे दोन्ही केससाठी व्हीची व्हॅल्यू सारखी असणार आहे. टाईमसुद्धा आपण असं कन्सिडर करू की मेन्शन केलं नाही, बट आपण असंच कन्सिडर करणार आहोत की टाईमसुद्धा दोन्ही केससाठी टाईम सारखाच असणार आहे, त्यामुळे टाईमची व्हॅल्यूसुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. सो एच कशावर डिपेंड करतो की हीट एनर्जी कशावर डिपेंड करते, रेजिस्टन्सवर डिपेंड करते. समजते इथपर्यंत. सो एच कशावर डिपेंड करते, रेजिस्टन्सवर डिपेंड करते. सो हियर व्ही टी आर कॉन्स्टंट and therefore H, that is heat generated, depends on resistance. हीट कशावर डिपेंड करते, रेजिस्टन्सवर डिपेंड करते. कसं रिलेशन आपल्याला मिळतं आहे, एच इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. देअरफॉर H1 अपॉन H2 इज इक्वल टू R2 अपॉन R1 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. यामध्ये H1 म्हणजे काय, हीट प्रोड्यूस इन फर्स्ट केस, लेट हीट प्रोड्यूस्ड बी H1, आणि इथे लिहिणार आपण लेट हीट प्रोड्यूस इन दिस केस इज H2. ठीक आहे. अँड देअरफॉर H1 अपॉन H2 इज इक्वल टू, इथे अजून आपण रिलेशन लिहिलेला, कुठे गेलं ते, आर इज, हां हे रिलेशन. सो डायरेक्ट रिलेशन आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. राईट. R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. डायरेक्ट रिलेशन आहे, याला मी बोलणार 1. सो फ्रॉम 1 H1 अपॉन H2 इज इक्वल टू R2 अपॉन R1. त्यामुळे R1 अपॉन R2 जर L1 अपॉन L2 असेल तर R2 अपॉन R1 काय असणार, L2 अपॉन L1. सो दॅट इज इक्वल टू L2 अपॉन L1. ठीक आहे. अँड देअरफॉर H1 अपॉन H2 इज इक्वल टू L2 आहे, L2 आहे म्हणजे सेकंड लेंथ 3 आणि L1 आहे 6. सो दॅट इज इक्वल टू हाफ. म्हणजेच काय, H1 इज इक्वल टू H2/2, किंवा आपण असं बोलू H2 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ H1. H2 म्हणजे काय, सेकंड केसमध्ये प्रोड्यूस झालेली हीट, H1 म्हणजे फर्स्ट केसमध्ये प्रोड्यूस झालेली हीट. सो सेकंड केसमध्ये प्रोड्यूस झालेली हीट फर्स्ट केसमध्ये प्रोड्यूस झालेल्या हीटच्या ट्वाईस आहे, म्हणजेच काय, सेकंड केसमध्ये जास्त हीट जनरेट झालेली आहे. सो दिस इम्प्लाइज हीट प्रोड्यूस्ड, सेकंड केस म्हणजे काय, वेन लेंथ इज हाफ इज ग्रेटर दॅन हीट प्रोड्यूस्ड with original length, and therefore we can say more energy or more heat energy is produced in second case. More heat energy is produced in second case. आता टेक्स्टबुक मध्ये जे सोल्युशन दिलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे की पॉवर कॅल्क्युलेट केलेले, ॲक्च्युली त्यांनी P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर असं लिहिलेलं आहे. सो त्यांनी काय केलेलं आहे, एनर्जी पर युनिट टाईम असं कन्सिडर केलेलं आहे. टाईम त्यांनी सेम समजलं आहे. सो P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्यानंतर त्यांनी काय केलं, व्हीची ही व्हॅल्यू पुट केली आणि त्यानंतर त्यांनी P1 आणि P2 ह्या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहे. सो व्हीची व्हॅल्यू पुट करणं 220 स्क्वेअर आणि रेजिस्टन्स जसा फर्स्ट केसमध्ये 22 ओम होता. सेकंड केसमध्ये काय होणार आहे, डायरेक्ट डिपेंडन्स आहे, त्यामुळे जर लेंथ हाफ होते तर रेजिस्टन्ससुद्धा काय होणार, हाफ होणार आहे. रेजिस्टन्स हाफ होते म्हणजे R2 किती असणार आहे, 11 असणार आहे. ती व्हॅल्यू कन्सिडर करून P2 कॅल्क्युलेट केला, P1 कॅल्क्युलेट केला आणि मग त्यांनी व्हॅल्यूचं कंपॅरिझन केलेलं आहे. तसं जरी केलं तरी चालणार आहे, बट ही थोडी मला स्टँडर्ड प्रोसिजर वाटली म्हणून मी या प्रोसिजरने सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. दोघांमधली कोणती एक मेथड तुम्ही यूज करू शकता. समजलं काय सांगते ते बघा. हे तर हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह केला, आपल्याला चेक करायचं तर कोणत्या केसमध्ये जास्त हीट प्रोड्यूस होते. S इक्वल टू I² RT. याला मी काय केलं, व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये लिहिलं, H इज इक्वल टू V² R अपॉन T. H इज इक्वल टू V² T अपॉन R. V पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. टाईम आपण कन्सिडर करू की आयडियल केस असणार आहे, त्यामुळे टाईम तर सारखंच असणार आहे. H कशावर डिपेंड करतो, R वर डिपेंड करतो. सो R कशावर डिपेंड करतो, R डिपेंड करतो रो, L आणि A वरती. जेव्हा वायर हाफ कट होते रो सेम राहणार आहे, L हाफ होते, एरियासुद्धा सारखाच असणार आहे. म्हणजे R कशावर डायरेक्ट डिपेंड करतो, L वर डिपेंड करतो. लेंथ जर मी हाफ केली आहे, डायरेक्ट रिलेशन आहे, लेंथ हाफ केली म्हणजेच काय होणार, रेजिस्टन्ससुद्धा काय होणार आहे, हाफ होणार आहे. ठीक आहे. सो मी काय केलं इथे H जो आहे, H आणि R मधलं हे रिलेशन, H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R,
इथून मी डिराईव्ह केलं आणि आर कशाशी रिलेटेड आहे एलशी. सो याच्यामध्ये असणार हे डायरेक्ट रिलेशन, त्याचा यूज करून मी हा रेशो घेतला. सो मला मिळाला H2 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ H1, म्हणजे सेकंड केसमध्ये प्रोड्यूस झालेली हीट फर्स्ट केसमध्ये प्रोड्यूस झालेल्या हीटच्या ट्वाईस होतं. टेक्स्टबुकमध्ये काय केलेलं आहे त्यांनी घेतला P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन आर. त्यांनी पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम हे रिलेशन यूज केला. टाइम सेम समजलेला आहे. P इक्वल टू V स्क्वेअर अपॉन आर. V तर कॉन्स्टंटच असणार आहे, पण त्यांनी काय केलं पहिल्या केसमध्ये P1 कन्सिडर केला, सेकंड केसमध्ये P2 कन्सिडर केला. Vची व्हॅल्यू पुट केली 220 स्क्वेअर आणि पहिल्या केसमध्ये रेजिस्टन्स होता 22. लेंथ हाफ झालेली आहे, डायरेक्ट रिलेशन आहे, त्यामुळे रेजिस्टन्स सुद्धा किती होणार हाफ होणार आहे. म्हणून सेकंड केसमध्ये त्यांनी काय केलं 220 स्क्वेअर अपॉन इथे हा जो रेजिस्टन्स आहे याची व्हॅल्यू 11 पुट केली, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि मग ते नंबर्स कम्पेअर केले. त्यामुळे त्यांनी सांगितलं सेकंड केसमध्ये जास्त हीट प्रोड्यूस होते. हे यूज करा किंवा ही मेथड जर यूज केली तरी चालणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. सो यासाठी आन्सर होता मोर हीट विल बी ऑब्टेन आफ्टर कटिंग द वायर इंटू हाफ. सेकंड क्वेश्चन, अ सेल इज कनेक्टेड. अ सेल म्हणजे काय बॅटरी आपण बोलू शकतो. एक बॅटरी आहे, बॅटरी सेल म्हणजे काय सोर्स असणार आहे. ठीक आहे, व्होल्टेज सोर्स असणार आहे. सो अ सेल इज कनेक्टेड टू अ 9 ओम रेजिस्टन्स बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस पर सेकंड ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू इट. एक रेजिस्टन्स आहे 9 ओमचा, त्याच्या अक्रॉस एक सेल कनेक्ट केलेला आहे ज्याच्यामुळे हीट प्रोड्यूस झाली 400 जूल. ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी रेजिस्टन्स. तर आपल्याला ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे ते फाइंड करायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. सेकंड, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. रेजिस्टन्स इज इक्वल टू 9 ओम. ओके, हीट एनर्जी दिलेली आहे आपल्याला 400 जूल पर सेकंड. ओके, ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू इट अँड ऑब्टेन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स. तर आपल्याला फाइंड करायची व्हीची व्हॅल्यू. कसं करणार आपण, आता इथे आपल्याला दिलेले हीट इज इक्वल टू 400 जूल पर सेकंड. आपल्याला माहिती आहे की पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम, राईट. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. त्यामुळे आपण असं लिहू शकतो P इज इक्वल टू एनर्जी दिलेली 400 जूल पर युनिट टाइम म्हणजे 1 सेकंड. सो आपल्याला दिलेली Pची व्हॅल्यू P इज इक्वल टू 400 जूल अपॉन 1 सेकंड आणि त्यानंतर आपल्याला Vची व्हॅल्यू फाइंड करायची R दिलेली आहे. तर आपल्याला माहिती P इज इक्वल टू V इंटू I. याला मी असं लिहू शकते V अपॉन I इज इक्वल टू R अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. त्यामुळे आपल्याला V फाइंड करायचं आहे, R दिलेलं आहे म्हणजे मला इथे I नको आहे. सो आयला मी असं लिहू शकते I इज इक्वल टू V अपॉन R. सो P इज इक्वल टू V इंटू V अपॉन R. सो P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R अँड हेन्स V स्क्वेअर इज इक्वल टू P इंटू R. Pची व्हॅल्यू आहे 400 अपॉन 1. सो 400 मल्टिप्लाइड बाय R. R इज 9, 3600. V स्क्वेअरची व्हॅल्यू 3600. Vची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे मी काय करणार दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेणार. सो दॅट इज इक्वल टू 60. व्होल्टेज आहे म्हणजे युनिट काय असणार आहे 60 वोल्ट. समजा बघा तेच 2-3च फॉर्म्युला आहे, तेच आपल्याला यूज करायचे आहे. सो V इज इक्वल टू 60 वोल्ट. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स इज 60 वोल्ट. ठीक आहे. नाउ थर्ड एक्झाम्पल, an electric iron uses a power of 1100 watt when set to high temperature. If set to low temperature it uses 330 watt power. Find out electric current and the respective resistance for the two setting. The iron is connected to a potential difference of 220 volt. परत एकदा क्वेश्चन रीड करूया. थर्ड, an electric iron uses a power of 1100 watt when set to high temperature. ज्यावेळेस सेटिंग असं केलं की टेम्परेचर हाय आहे त्यावेळेस आयन यूज करते पॉवर 1100. सो P1 दोन पॉवर दिल्या, पहिल्या पॉवरला मी 1100 वॅट कन्सिडर करते वेन सेट टू हाय टेम्परेचर किंवा हायर टेम्परेचर. ओके, इट युजेस 330 वॅट पॉवर वेन इट इज सेट टू लो टेम्परेचर. सेकंड पॉवर दिलेली आहे 330 वॅट आणि या ठिकाणी टेम्परेचर असणार आहे लोअर टेम्परेचर. P1 आहे, P2 आहे. फाइंड आउट इलेक्ट्रिक करंट अँड रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर टू सेटिंग्स. तर आपल्याला फाइंड करायचं आहे इलेक्ट्रिक करंट. पहिल्या केसमध्ये इलेक्ट्रिक करंट काय आहे, सेकंड केसमध्ये इलेक्ट्रिक करंट काय आहे, त्यानंतर रेजिस्टन्सेस सुद्धा काय R1 आणि R2 काय असणार दोन्ही सेटिंगसाठी.
म्हणजे पहिल्या केससाठी दुसऱ्या केससाठी द आयर्न इज कनेक्टेड टू पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 वोल्ट, म्हणजे व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे 220 वोल्ट. ठीक आहे, समजलं काय क्वेश्चन आहे. एक आयर्न आहे, ठीक आहे, 2 टेम्परेचरला सेट केली. ज्यावेळेस हाय टेम्परेचरला सेट केली त्यावेळेस P1 होता किंवा पॉवर होती 1100, लो टेम्परेचर होते तेव्हा 330 वॅट होता. त्यानंतर इथे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. मग या दोन्ही केससाठी करंट किती होता, दोन्ही केससाठी रेजिस्टन्स किती होता ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सिम्पल सोल्युशन असणार आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल, P आहे, P माहिती आहे, V माहिती आहे, सो P इज इक्वल टू V इंटू आय. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, याचा यूज आपण करू शकतो. देअरफॉर I इज इक्वल टू P अपॉन V. I इज इक्वल टू P अपॉन V. ओके, अँड देअरफॉर I1 किती असणार आहे, P1 अपॉन V. I2 किती असणार आहे, P2 अपॉन V. करंट फाइंड करायचं आहे. P1 आहे 1100, V आहे 2205. करंट आहे, युनिट काय असणार, ॲम्पियर. या ठिकाणी P2 आहे 330 आणि व्होल्टेज आहे 220, 1.5 ॲम्पियर. करंट तर मिळाला दोन्ही केसमध्ये. फर्स्ट केसमध्ये करंट होता 5 ॲम्पियर, सेकंड केसमध्ये करंट आहे 1.5 ॲम्पियर. करंट झाला. आता आपल्याला फाइंड करायचं रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपण कसा फाइंड करणार, करंट रेजिस्टन्स याच्यामध्ये काय रिलेशन असतं, बाय ओम्स लॉ V अपॉन I इज इक्वल टू R, राईट. अँड देअरफॉर R1 काय असणार आहे, R1 इज इक्वल टू V तर सारखाच आहे V अपॉन I1 आणि R2 काय असणार आहे V अपॉन I2. पहिल्या केसमध्ये करंट आपल्याला मिळालं 5 ॲम्पियर, व्होल्टेज आहे 220, सो 220 अपॉन 5. सेकंड केसमध्ये व्होल्टेज तर सेमच असणार आहे, करंट आहे 1.5 ॲम्पियर. सो इथे असणार आहे रेजिस्टन्स 44 ओहम आणि या ठिकाणी रेजिस्टन्स किती असणार आहे 2200 अपॉन 15, सो 146.6 ओहम. दोन रेजिस्टन्स आणि दोन करंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या होत्या. सो find out electric current and respective resistances for two settings. So electric current and resistance for first setting is 5 ampere and 44 ohm respectively, and for second setting current is 1.5 ampere and resistance is 146.6 ohm respectively. Next question, question number 4. An electric tungsten bulb is connected into a home circuit. Home circuit मध्ये एक बल्ब कनेक्ट केलेला आहे टंगस्टनचा. The home electric supply runs at 220 volt potential difference. त्यानंतर सप्लायचा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे 220 वोल्ट. वेन स्विच्ड ऑन, ज्यावेळेस स्विच ऑन केला गेला, अ करंट ऑफ 0.45 ॲम्पियर फ्लोज थ्रू बल्ब. त्या बल्बमधनं किती करंट फ्लो होतोय 0.45 ॲम्पियर. व्हॉट मस्ट बी पॉवर वॅटेज ऑफ दी बल्ब. तर त्या बल्बचं वॅटेज किती असणार, पॉवर वॅटेज किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ इट इज केप्ट फॉर 10 hours, हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. सपोज हा बल्ब आपण 10 hours ऑन ठेवला तर किती इलेक्ट्रिसिटी तो बल्ब कन्झ्युम करेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, समजलं क्वेश्चन काय सांगितलं आहे. एक बल्ब आहे, तो एका सर्किटमध्ये कनेक्ट केलेला, होम सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. होम इलेक्ट्रिक सप्लाय रन्स ॲट 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स. सो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे, V इज इक्वल टू 220 वोल्ट. त्यानंतर ज्यावेळेस स्विच ऑन केला त्यावेळेस त्या बल्बमधून फ्लो होणारा करंट दिलेला आहे I 0.45 ॲम्पियर. तर आपल्याला फाइंड करायचा पॉवर वॅटेज ऑफ दी बल्ब. ही एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि सपोज 10 hours बल्ब ऑन असेल म्हणजे फॉर टाइम इज इक्वल टू 10 hours, तर त्यावेळेस किती युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होणार आहे, युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम. ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, कसं सॉल्व करणार, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, करंट दिलेला आहे. सो बल्बचा पॉवर वॅटेज किती असणार आहे. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, ज्यावेळेस व्होल्टेज दिलेला आहे, करंट दिलेला आहे, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. P इज इक्वल टू V इंटू आय, राईट. P इज इक्वल टू V इंटू आय. अँड देअरफॉर पॉवर किती असणार आहे, व्होल्टेज आहे 220 आणि करंट आहे 0.45. सो 22 इंटू 4.5, व्हॅल्यू किती असणार आहे 4.5 इंटू 22.
990 म्हणजेच काय P इज इक्वल टू 99 पॉवर आहे त्यामुळे याचा युनिट असणार आहे वॅट. त्यामुळे पॉवर वॅटेज ऑफ बल्ब इज इक्वल टू 99 वॅट. ठीक आहे. सिंपल आपण पॉवर इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट या रिलेशनचा यूज करून बल्बचं पॉवर वॅटेज फाइंड केलेलं. सेकंड क्वेश्चन विचारला की सपोज हा बल्ब जर 10 आवर्ससाठी ऑन राहिला तर किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होणार आहे. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम आपण कशामध्ये मेजर करतो किलोवॅट आवरमध्ये. आपण हे बघितलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम आपण किलोवॅट आवरमध्ये मेजर करतो. त्यामुळे जर पॉवर वॅटेज जर 99 वॅट असेल मग 10 आवरमध्ये किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होणार आहे. आपल्याला माहिती आहे की जर इफ 1 किलोवॅट पॉवर इज यूज फॉर 1 आवर देन 1 किलोवॅट इंटू 1 आवर दॅट इज 1 किलोवॅट आवर एनर्जी इज यूज असं आपण बोलतो. ज्यावेळेस 1 किलोवॅट पॉवर एका तासासाठी यूज केली गेली त्यावेळेस किती एनर्जी यूज केली आपण काय बोलतो 1 किलोवॅट आवर एवढी एनर्जी यूज केली असं आपण बोलतो. मग आता ह्या केसमध्ये काय होणार आहे टाईम आहे 10 आवर्ससाठी फॉर 10 आवर्स टाईम आहे 10 आवर्स आणि वॅटेज किती दिलेलं आहे बल्बचं 99 वॅट. सो फॉर 10 आवर्स इलेक्ट्रिसिटी consumed is equal to power into time. power into time. time किती आहे 10. power किती आहे 99. सो व्हॅल्यू किती असणार आहे 990. युनिट काय असणार आहे पॉवर आपण घेतला आहे वॅटमध्ये आणि टाईम घेतलेला आपण आवरमध्ये. बट आपण काय करतो जनरली इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम किलोवॅट आवरमध्ये दाखवतो. मग वॅट आवरला किलोवॅट आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला काय करावं लागेल याला मला डिवाइड करावं लागेल 1000ने. 1000 किलोवॅट आवर. रिझन का 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट राईट. सो दॅट इज इक्वल टू 0.99 किलोवॅट आवर. हे झालं 10 आवर्समध्ये किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम झाली 0.99 किलोवॅट आवर. ओके.